नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा मोठा दणका दिला। काय आहे सविस्तर प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राइब नक्की करा। तर मंडळी, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला कोर्टाने मोठा दणका दिला। वाल्मिक कराड याचा जामिनाचा अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या भावाने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे। परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातही कराडवर आरोप करण्यात आलेले आहेत। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ही सगळ्यात मोठी अपडेट सध्या समोर येते आहे। कोर्टाने कराडचा जामीन अर्ज हा फेटाळून लावलेला आहे। वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे, त्याच्यावरती खटला सुरू आहे। त्याने जामिनीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला होता, पण तो अर्ज कोर्टाने फेटाळलेला आहे। वाल्मिक कराडने आधी बीड कोर्टात जामीन अर्ज केलेला होता, मात्र तो देखील फेटाळण्यात आलेला होता। यानंतर औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आलेले होते, मात्र ते दोनही अर्ज फेटाळण्यात आल्यात। त्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। यावर आज 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती आणि ती सुनावणी झालेली आहे। सुप्रीम कोर्टाने देखील त्याचा हा अर्ज फेटाळून लावला। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया आहेत। यावर ते म्हणालेत की संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहेत धनंजय देशमुख, ते म्हणालेले आहेत की एका निस्वार्थी समाजसेवकाला या क्रूर कर्मा लोकांनी संपवलेला आहे। त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही आमची मागणी सुरुवातीपासूनच आहे। मुंडे हत्या प्रकरणातही कराड याच्या अडचणी आता वाढणार आहेत। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड प्रमुख आरोपी आहे। तसेच बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात त्याच्यावर आरोप आहे आणि प्रकरणाचा विशेष तपास SIT ही सध्या वेगाने करत आहे। या प्रकरणात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। त्यामध्ये विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांचे जवळपास 3 वेळा जबाब हे नोंदवण्यात आलेले आहेत। या जबाबांमध्ये त्याने वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव अनेकदा घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड त्याच्यासह त्याच्या मुलाला देखील आता या सगळ्या न्यायालयीन लढाईत सामोरं जावं लागतंय। मंडळी, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।